विजापूरला आणि त्याला तर गेला त्या तात्याला बी घेऊन गेला. आम्हाला सांगितलं बी नाही. ती जरा गाईच झाली बघ. बाळप्पा म्हणला आणि लागलीच निघालो. बाळप्पाचं काय चाललं आहे? हा बाळप्पा वय अरे मेंढ्या राखाया तयार झालाय गडी. काय सांगतो? हा म्हणजे मेंढ्यासनी काय खायला लागत आहे, त्यासनी कोणता पाला आवडतो, त्यासनी कसा जीव लावायचा हे समजतो आता आम्हासनी शिकवायला लागलाय. वा वा बाळप्पा तर लय गुणी निघाला रे. हा गुन्हे आहे. बर चल मला उशीर होतो जातो ना. अय थांब जरा. आणि पुण्याला जाताना आम्हासनी बी सांग काय तर निघशील एकटाच. वय 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 बर ये रात्रीचं भाषणाला ये. भजनाला होय. हा आलोच. हा हा चल. बाळू भीमा ये तांबळ घे बसा जेवाय वाढते. त्याला वाढ या नाही बसत आता. बा माझ्या संग नसल बसायचं तर मी बाहेर थांबू का? बाळू अरे त्यासनी आता भूक नसल. तुगा अन्न मोर बसल्यावर तंटा नग. अगं पर इतक्या दिसानं आलो आहे समधी संग बसलो असतो की. है भीमाला बोलवलं पर त्याचं काय? हवं तुम्ही तरी 2 घास खाऊन घेता का? मला भूक नाही. बर बाळू तू घे जेवून. तू कवा जेवणार आहेस? आहे का म्या कवा तुमच्या संग जेवाय बसते हाय वय. बाळू गंगी धड बोलती नव तुझ्या संग. मी काय बी कसं बी बोललं तर माझी मायंदाळ काम आहे. तसं नव यायला भाकर मिळती का? तुझी सर नाही बघ कोणाला. तुझ्या संग होतो या घरात राहत होतो तवर कधी उशीर झाला नाही मुकात घात जाय. आता तुझ्यासारखं कोणासने बी नाही जमायचं. आणि असं बी मला लय भूक नाही लागत. तसं नाही चालायचं. सत्तीन तर काळजी घ्यायला पाहिजे की. त्यासाठी यानं घरात यावं आलं पाहिजे. घरात पाय टिकलं पाहिजे. एक दिवस मी आज जाते गंगेकडे आणि सांगते तिला का माझ्या पोराची आबळ होऊ देऊ नका. राय माझ जेवण झालं आहे. तू बी जेवून घे आणि निघतो. म्हणजे लागलीच जाणार वय. वय तर मी इथं किती दिवस राहिलो तर तुझं मन काय भरायचं नाही. आणि तिकडं आता भन नाही तासू आहे माझी. तिकडं राहिलो तर बा आहेच की. सत्य काय झालं ग? काय नाही. कसला विचार करते हाय? आजीला बरं वाटत नाही म्हणजे काय झालं असेल? बाळूमाची आठवण येत असेल. त्यांच्या घर राहिली नाही ना कधी. वय पर त्यासनी कोणी शिक्षा सुनावली नाही एवढं काय? अगं ते आपल्याला वाटतं या आजीला काहीतरी वेगळं वाटत असेल. हे बी हाय म्हणा. आपण जायला पाहिजे होतं ना. वय जायचं का? कुठं चाललं हाय? आजीकडे जायचं का असा विषय चालला होता. कसं बाई? अगं आजीला बघून